ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी प्रसन्न जोशी। आपण पाहताय एबीपी माझा। आज म्हणजे मुळामध्ये काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत या हेतूसाठी, या उद्दिष्टासाठी, या मिशनसाठी एक मोठा बजेटरी प्रोव्हिजन करत म्हणता येईल अशा प्रकारे, किंवा स्वतःमध्ये ज्याला बजेट म्हणता येईल अशा प्रकारच्या निधीची घोषणा केली। 10 लाख कोटी रुपयाची ही घोषणा होती आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही नेमकी घोषणा कशा प्रकारे इम्प्लिमेंट होणार आहे, त्याचं उपयोजन कसं होणार आहे याबद्दल आपल्याला माहिती दिली आणि त्या अनुषंगाने अनेक मुद्दे उपस्थित व्हायला लागलेले आहेत। टीका टिप्पणी सुद्धा सुरू झालेली आहे। मात्र त्याचवेळी किमान सरकार आता आर्थिक मुद्द्यांवरती तरी आलं, या बाबतीत थोडासा समाधानाचा निश्वास सुद्धा आहे। या दोन्ही बाजूनी आपण विचारणार आहोत सरकारच्या प्रतिनिधींना। आपल्यासोबत आता आहेत केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाश जावडेकरजी। त्यांचं स्वागत। प्रकाश जावडेकरजी, तुमचं स्वागत एबीपी माझावर। नमस्ते। नमस्ते। नमस्कार जावडेकरजी, ही प्रेस कॉन्फरन्स जी निर्मला सीतारामन यांची झाली त्यानंतर पहिला प्रश्न त्यांना आला होता की यासाठीची तरतूद तुम्ही कशी करणार आहात। 20 लाख कोटी अशी ही रक्कम आहे, तर याची तरतूद कशी करणार आहात? त्यामुळे हाच प्रश्न मी याही चर्चेच्या सुरुवातीला, याही इंटरव्ह्यूच्या, याही संवादाच्या सुरुवातीला विचारतो, ही तरतूद कुठून करणार आहात? पहिलं 20 लाख कोटी हे समाजाच्या सर्व स्तरांमध्ये चांगली मदत मिळावी म्हणून केलेलं आहे। हे चांगलं आहे का वाईट आहे? हो, तर हे चांगलं आहे, बरोबर। आता ते कुठून आलं हे तर सांगावंच लागतं पार्लमेंटला, की पैसे कुठून कुठून उभारले, आणि ते सरकार काही लपवून ठेवत नाही, बरोबर। त्यामुळे सगळं सांगेल। प्रश्न असा आहे, मला आश्चर्य वाटतं कधी कधी, कालपर्यंत रेल्वे गाड्या का नाहीत म्हणून आरडाओरडा करणारे, रेल्वे गाड्या सुरू झाल्यावर बसेस का नाहीत म्हणायला लागले। आता बसेस आल्यावर ते म्हणायला लागले की नाही, जे आधी मार्चची दृश्य आता दाखवत आहेत की कसे पायी गेलेच का इतके दिवस, म्हणजे असं करून कशालाही झालं तर नाही। आता तर कमलनाथ यांचं मी पाहिलं एका चॅनलवर, 50% GDPच्या दिलं पाहिजे असं त्यांनी म्हटलंय। म्हणजे आता असं जर म्हणायला लागले तर 100 लाख कोटी, तर हे म्हणजे मागायला काही जिभेला हाड नसतं म्हणतात, तसा आहे हा प्रकार। त्यामुळे 20 लाख कोटीचं केलं। आणि आजचं सगळ्यात मोठं काय, आपल्या देशातल्या मूळ नोकऱ्या सगळ्यात छोट्या उद्योगात आहेत, सूक्ष्म, छोट्या आणि मध्यम उद्योगात आहेत। या उद्योगाला आज पैशाची चणचण जी झाली होती, बरोबर आहे, ती 3,70,000 कोटी रुपये त्यांना आज देण्यात आलेले आहेत। 3 लाख कोटी विदाऊट जामीन नवं कर्ज मिळेल, 20,000 कोटी स्ट्रेस ज्यांना खूप अडचणीत आहेत त्या उद्योगाला मिळतील, आणि 50,000 कोटी फंड फॉर फंड ज्यांची चांगली स्थिती आहे त्यांना इक्विटी, त्यामध्ये पार्टिसिपेशन सरकार घेईल, अशा स्वरूपाची सवलत आहे। म्हणजे सगळ्यांच्या हातातला पैसा वाढावा। त्याचबरोबर स्पेशल लिक्विडिटी म्हणून 30,000 कोटी, 45,000 कोटी पार्शल क्रेडिट गॅरंटी रिलीज, आणि 90,000 कोटी डिस्कॉमला दिलेले पैसे, म्हणजे ते 1,61,000 कोटी आहे। या दोन्हीची बेरीजच मुळी 6 लाख कोटीपर्यंत जवळजवळ जाते। आणि त्यामुळे आज एक मोठं पॅकेज जाहीर झालंय, पण हा पहिला हप्ता आहे। उद्या दुसरा आहे, परवा तिसरा आहे, आणि तेरवा चौथा आहे। बरं, त्यामुळे 4 हप्त्यात, कारण इतके निर्णय घेतलेत समाजाच्या सर्व क्षेत्रासाठी, त्यामुळे ते येईपर्यंत 4 दिवस आपल्याला टप्प्याटप्प्याने या बातम्या कळतील। बरं जावडेकरजी, मी जसं म्हणालो तसं याच्यामध्ये छिद्रान्वेषण करण्याचा कोणताही हेतू नसून त्यातले काही मुद्दे लोकांच्या थेट संबंधित येणार आहेत। जसं की उदाहरणार्थ याच्यातल्या काही तरतुदी अशा दिसून येतात, उदाहरणार्थ TDS 25% त्याच्यात कमी केली जाणार आहे। EPFचा सुद्धा मुद्दा आला होता की जो सरकार भरेल, आणि अशा प्रकारच्या तरतुदी ज्यामध्ये सरकार थेट पैसे देत नाहीयेत, तुमचे पैसे जात होते ते वाचत होते। म्हणजे तुम्ही EPF जो देत होता तो कमी दिला जाईल, ज्या प्रकारे तुमची इन हँड सॅलरीमध्ये ती वाढेल, ही तरतूद चांगली आहे। म्हणजे पर से आता या क्षणी लोकांच्या हातामध्ये थेट पेटी कॅश पडणं अपेक्षित आहे, हातात पैसे येणं अपेक्षित आहे, ते त्यांना नक्की मिळेल। मुद्दा असा आहे की जो आपण असा दावा करतो, उल्लेख करतो की आम्ही 20 लाख कोटी सरकारकडून ते दिले जातील असं इम्प्रेशन तयार होतं, तिथे प्रत्यक्षात मात्र दिसतंय की तुमचे आहे ते पैसे वाचणारे, तुमचे इतके जात होते ते आता इतके जाणार नाहीयेत। इथे ज्याला इन्फ्यूज करणं म्हणतात इकॉनॉमीमध्ये, त्या बाबतीमध्ये मात्र काही आक्षेप तयार होतात। एवढाच तो मुद्दा आहे।
नाही, यात खरा आक्षेप होण्याचा काहीच मुद्दा नाही. टीडीएस साठी जर 25% कपात केली असेल, टीडीएस काय आहे, आपल्याला द्याव्या लागणाऱ्या कराची आपल्याला ऑर्डर आणि पैसे मिळाले की त्याच्यातून होणारी वजावट आहे. ती वजावट आज 100 रुपये होत असेल तर आता 75 रुपये होईल, तर 25 रुपये तुमच्या खिशामध्ये जास्त राहतील. त्याचा आता तुम्ही उपयोग करू शकता. आणि नंतर जेव्हा हिशोब होतो तेव्हा जो टॅक्सचा हिशोब आहे तो तसाच आहे. त्यामुळे त्यात आपल्याला लक्षात येतं सगळ्या टॅक्सेशनच्या याच्यात सुद्धा 3 महिने समजा मुदतवाढ दिली आहे अनेक गोष्टींना, तर 3 महिने मुदतवाढ झाली, काहीची 6 महिने झाली. बरोबर. तर तेवढा काळ तुमच्या हातामध्ये पैसा राहतो. आज तुम्ही सरकारकडे भरत नाही. एक तुम्ही गोष्ट पाहिली नाही, सरकारने आज घोषणा केलेली सगळ्यात महत्वाची बाब आहे की 45 दिवसात सरकारचे हायवेचे असोत, रेल्वेचे असोत, कुठल्याही कामाचे किंवा कुठल्याही छोट्या सप्लायरनी सरकारला पुरवठा केला, त्या सगळ्या पुरवठादारांचे पैसे 45 दिवसामध्ये मिटवण्यात येतील. कारण यातले बहुसंख्य पुरवठादार हे छोटे उद्योजक असतात. त्यांना पैसे नाही मिळाले तर त्यांच्या नोकरांना पैसे मिळत नाहीत. आणि म्हणून आडात नसेल तर पोऱ्यात कुठून येणार. म्हणून मध्यम, सूक्ष्म आणि लघु उद्योगांना स्ट्रॉंग करण्यासाठी इतका मोठा आवश्यक मदतीचा हात सरकारने दिलाय. ही त्यातली आज महत्वाची बाब आहे. आणि याच्या पुढे आता डिस्कॉम आहे. जसं विजेचा सगळा घोळ कसा झाला की डिस्कॉमकडे पैसे नाही म्हणून उत्पादन कंपन्यांना पैसे नाहीत, म्हणून कोळसा पुरवठ्याला वा बाकी पुरवठा करणाऱ्यांना पैसे नाहीत, असं सगळं ती चेन लागत गेली. त्याच्याऐवजी आता एकदा मूळ डिस्कॉमला पैसे दिले की सगळीकडे पैसे खेळतील. आणि 90,000 कोटी रुपये हे 2 महिन्यामध्ये 5-10 वेळा फिरले जातात. हा अनुभव आहे. जावडेकरजी, यातला एक भाग एमएसएमईचा उल्लेख काल पंतप्रधानांनी केला. आज निर्मला सीतारामन यांनी सुद्धा काही धोरणांच्या बाबतीत, विशेषतः कॅटेगरी रिडिफाईन करण्याच्या बाबतीत मुद्दा आला होता. एमएसएमई कोणाला म्हणावं, त्या व्याख्या सुद्धा त्याची पुनर्रचना झालेली, ज्याचा फायदा पुन्हा विशिष्ट टर्नओव्हरमुळे या कॅटेगरीतून त्या कॅटेगरीत जाणाऱ्यांना मिळणार आहे. आणि ती एक स्वागतार्ह बाब आहे. इथे एक मुद्दा हा उपस्थित होतोय की एकतर त्यांच्या कर्ज पुरवठ्याच्या बाबतीत बँका, त्यांना कर्ज पुरवठा होणार, मग त्यांचं प्रोडक्शन होणार आणि मग ते विकत घेतलं जाणार. या सगळ्याचा संबंध थेट लॉकडाऊनशी आहे, लोकांच्या प्रत्यक्ष खर्च करण्याच्या ताकदीबद्दलचा आहे आणि मजूर आणि कारखान्यांमध्ये काम करण्याची सुद्धा संबंधित आहे. त्यामुळे एकीकडे आत्मनिर्भर भारताची योजना पुढे येत असताना, बजेटरी प्रोव्हिजन होत असताना, त्याला कॉम्प्लिमेंटरी म्हणून प्रत्यक्षात लॉकडाऊनमध्ये सुद्धा तो इफेक्ट दिसला पाहिजे, याचाही सांधा जोडला जाणार आहे तिथे. मला वाटतं आपण रविवारपर्यंत थांबलं तर रविवारी आपल्याला नव्या लॉकडाऊनचं, म्हणजे लॉकडाऊन नाव राहतं की नाही हा सुद्धा मुद्दा आहे, पण समजा राहिलं तरी सुद्धा खूप नव्या ऍक्टिव्हिटीजना परवानगी मिळेल. आणि ती मिळाल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की सगळे व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. आता म्हणजे मला दोन्ही बाजूनी बोलण्याचा एक कमाल दिसते की मजुरांना घरी जाऊ का देत नाहीत. आता म्हटलं आता मजूर कमी पडतील तर ते कुठून आणाल. आता म्हणजे दोन्ही बाजूनी कसं बोलायचं. असं आहे, मजुरी जिथे जिथे कारखाने आणि हे सुरू झालं तिथे मजूर थांबले. आपल्या नाशिक मधला अनुभव आहे की तिथे लोक थांबली. जिथे सुरू वेळेवर नाही झालं भिवंडीमध्ये, तिथले लूमचे कामगार निघून गेले. त्यामुळे असंही होतं. तर ही सगळी 2-3 महिन्याच्या अडचणीचा काळ आहे. पण तो गेल्यावर आधी आपण पहिलं समजलं पाहिजे की अमेरिकेमध्ये ज्यावेळेला 2 लाखहून अधिक माणसं गेलेली आहेत एकूण जगामध्ये आणि 70-80 हजार अमेरिकेमध्ये गेली आणि बाकी सगळ्या देशात 20-20 हजार माणसं ज्यावेळेला दगावलेत, त्यावेळेला आपण भारताने कोविडचा सामना चांगल्या तऱ्हेने केला आणि त्यामुळे आपल्याला एक स्थिरता आली. नाहीतर एवढ्या प्रमाणावर मृत्यू आणि एवढ्या प्रमाणावर रोगाचा प्रसार जर झाला तर मग सगळ्या देशाला उद्ध्वस्ततेच्या जवळ जातो. तर आज आपण ते वाचलोय. हे प्रभावी खंबीर नेतृत्वाचा परिणाम आहे. जावडेकरची, एक मुद्दा थोडासा रिव्हिजिट करावा लागेल आपल्याला पुन्हा एकदा त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल.
जसं की आपण आता पुन्हा म्हणजे आपण एक पॅकेज जाहीर केलं ते देण्यात येणार आहे, ते विविध क्षेत्रामध्ये डिस्बर्स करण्यात येणार आहे. आपण एक उदाहरण घेऊयात. फ्रँकलिन टेम्पल्टनचं आता उदाहरण घडल्यानंतर त्यांनी त्यांचे स्वतःचे 6 फंड्स बंद केले होते. त्यानंतर रिझर्व्ह बँकेनं त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला आणि लिक्विडिटी उपलब्ध करून दिली. हेतू हा की या निमित्तानं लोकांचा इन्व्हेस्टमेंटवरची विश्वास राहावा आणि अशा फंड कंपन्या सुद्धा त्यांना त्रास होऊ नये किंवा त्यांनी मार्केटमधून विड्रॉ होऊ नये. आता मुद्दा असा की जेव्हा रिझर्व्ह बँक एक अपेक्स बँक म्हणून काही आर्थिक निर्णय घेते लिक्विडिटीच्या बाबतीत, ती तरतूद सुद्धा आत्मनिर्भर भारताच्या पॅकेजमध्ये गृहीत जर का धरली तर मग ज्याला आपण 20 लाख कोटीचं स्टँड अलोन पॅकेज म्हणतो ते स्टँड अलोन राहत नाही, तर ते विविध अन्य पर्यायांचं अमालगमेशन किंवा एकत्रीकरण तर ठरत नाही ना, हा प्रश्न आहे. नाही, हा मुळात गडबड होती आपली की मुळात असं आहे की आरबीआयचं जे आर्थिक नीती असते ती आणि सरकारची आर्थिक नीती याचा संबंध असतो. हा सरकारचाच भाग आहे. किती पैसे छापायचे, किती नाही छापायचे, किती कर लावायचे, किती नाही लावायचे, बरोबर, किती मदत द्यायची, किती लिक्विडिटी रिलीज करायची, किती सीआरआर ठेवायचा, हे सगळे निर्णय सरकारने करायचे. त्यामुळे ते त्या पॅकेजचा भाग असणं स्वाभाविक नव्हे. कुठल्याही पॅकेजमध्ये असं असतं. पण आता मी उलट सांगतो, जे पहिले 1,70,000 कोटी आम्ही पहिल्याच आठवड्यात जाहीर केले आणि लगेच लोकांना मिळायला लागले. 15 किलो प्रत्येकाला गहू वा तांदूळ आणि 3 किलो डाळ 3 किलो डाळ परिवाराला, अशी 15 किलो हे एकट्याला असं फुकट दिलं आहे. 80 कोटी लोकांना एवढं धान्य फुकट देण्याची किंमत 70,000 कोटी आहे. आणि 2 रुपये आणि 3 रुपयांनी गहू आणि तांदूळ मिळालेले आहेत 15-15 किलो 3 महिन्याचे, ते सुद्धा नेहमीचे असले तरी त्याला प्रचंड मोठी सवलत द्यावी लागते. शेवटी 27 रुपयाचा गहू 2 रुपयात देतो आणि 37 रुपयाचा तांदूळ 3 रुपयात देतो, तर त्याला मोठी सबसिडी दिलेली असते. त्याचबरोबर 31,000 कोटी रुपये कॉन्ट्रॅक्ट लेबर्सना, 10,000 कोटी रुपये हे आपल्या सगळ्या सिनियर सिटीजन्स आणि यांना ज्यांना लागू आहे, आणि 20 कोटी महिलांना 1,500 रुपये, आणि 8 कोटी महिलांना 3 गॅस फुकट 2,500 रुपये प्रत्येकी, आणि शेतकऱ्यांच्या खात्यात 8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये हे प्रत्यक्ष जमा झाले. त्यामुळे एका मोठ्या वर्गाची, गरीब वर्गाची फार मोठी सोय झाली हे आपण पाहतो. जावडेकरजी, एक मुद्दा वारंवार उपस्थित करण्यात आलेला आहे आत्मनिर्भर पॅकेजच्या आधीपासून, की जर का आता अशी कुठली तरी तरतूद सरकार करत असेल तर त्याच्यामधला न्याय्य वाटा हा त्या राज्य सरकारांचा जीएसटी मधला वाटा आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत तो एक 20,000 कोटीच्या सुमारास सांगितला जातो. मग आता या निमित्तानं आम्हाला तो का देत नाहीत, जेणेकरून आम्ही म्हणजे ते राज्य सरकार, ते राज्य आत्मनिर्भर बनेल? जीएसटीचं जेवढी थकबाकी होती ती ऑलरेडी मेजररित्या क्लिअर केलेली आहे आणि त्यामुळे जीएसटीचे पैसे कधीच थकवले नाहीत. आणखी एक तुम्हाला सांगतो, बरं तुम्ही मुद्दा काढला, जीएसटीच्या एकमत निर्माण करण्यासाठी, कारण जीएसटीवर प्रत्येक राज्य वेगळी भूमिका घेऊ लागला होता, पण एक देश एक टॅक्स असं जगभर आहे, मग तेही पाहिजे आणि पुन्हा वेगवेगळं पाहिजे असं होत नाही. म्हणून सगळ्या राज्यांना 14% वाढ होईल असं गृहीत धरून पुढचे 5 वर्ष हे त्यांचं कॉम्पेन्सेशन दिलं जाईल. प्रत्यक्ष टॅक्स कमी जमा झाला तरी सुद्धा हे त्याचं गणित आहे आणि ते गणित कसोशीने आतापर्यंत 3 वर्ष पाळण्यात आलेलं आहे. जावडेकरजी, एक शेवटचा प्रश्न घेतो. या क्षणी आता आपण म्हणताय 18 तारखेनंतर पुन्हा गोष्टी हळूहळू पूर्वपदावर येतील आणि आपण अतिशय महत्वाचे शब्द वापरले की लॉकडाऊन हा शब्द राहील की नाही इथपर्यंत शंका आहे. असं झालं तर खरंच चांगलं होईल. या दरम्यानची स्थिती पूर्ण स्विंगने जर का इकॉनॉमी सुरू होणार नसेल तर या मधल्या काळात आतापर्यंत 2 महिन्याचा एक मोठं आर्थिक प्रेशर कंपन्यांनी आणि उद्योगांनी सहन केलेलं आहे, शेतकऱ्यांनी सुद्धा सहन केलेलं आहे. आंतरराष्ट्रीय अगदी 100 वर्ष जुन्या एअरलाईन कंपन्या सुद्धा बंद होत आहेत अशी स्थिती आहे. यांना या काळात टिकवून ठेवण्यासाठी आपण काय करणार आहोत? कारण आपण एमएसएमई बद्दल बोलताय, हे झाले छोटे उद्योग आणि मध्यम उद्योग, पण याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात काम करणाऱ्या संस्था, संघटना, इन्स्टिट्यूशन्स आहेत. त्या बाबतीत आपण काय करू शकतो, खास करून त्यांना जर का असं जाऊन त्यातल्या पुढे कंटिन्यू करावं लागत असेल? त्यातल्या एका कॅटेगरीचं म्हणजे डिस्कॉम हे मोठे उद्योग आहेत, त्याच्या संबंधात आजचा निर्णय घोषित केला. बाकीच्या निर्णयांची वाट पाहणं मला वाटतं जास्त चांगलं ठरेल. कारण सगळं मी आजच सांगितलं तर तुम्ही मला उद्या कशाला बोलवाल?
जावडेकरजी जाता जाता एक अगदी वेगळा विषय, आता आत्मनिर्भरपेक्षा भाजपने, प्रदेश भाजपने काही नेत्यांना आत्मनिर्भर करण्याचा सल्ला अप्रत्यक्ष दिलाय, त्याबद्दलचा एक शेवटचा प्रश्न घेतो आणि मग आपण आपला हा कार्यक्रम संपेल. महाराष्ट्रात सध्या जे चालू आहे, विधान परिषदेमध्ये नामी माणसांची नावं समोर येत होती, पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, बावनकुळे, आणि आता एकदम गोष्टी बदललेल्या आहेत. आता तर स्फोट सुद्धा, राजकीय स्फोट होत आहेत. तुमचं याबद्दल, तुम्ही दिल्लीवरनं या घटनांकडे कसं पाहताय? स्फोट वगैरे काही होणार नाहीत हे तुम्ही लक्षात घ्या. भाजप हा वेगळ्या मातीतला पक्ष आहे. 14 साली आठवलेला अकोमोडेट करण्यासाठी मला राज्यसभेचं तिकीट चांगलं काम करूनही 8 ते 14 मला नाही दिलं. नाही दिल्यानंतर मी म्हटलं मी पुण्यामध्ये लोकसभेला उभं राहतो. तर ते म्हटले नाही, आता आधी आपल्याला गोळा करण्याची जरूर आहे माणसं, आणि तुम्ही आंध्रचे इन्चार्ज आहात तेव्हा आंध्रमध्ये चंद्राबाबू नायडू बरोबर युती घडवून आणा. पुढे 2 महिने मी कुठलाही विचार न करता तिथे थांबलो आणि पूर्णपणाने हे केलं. आणि तिथून 25 खासदार भाजप आणि तेलुगू देसमचे आले आणि त्यानंतर मग माझा मंत्रिमंडळामध्ये समावेश झाला. त्यामुळे असला आम्ही विचार नाही करत, पक्ष योग्य तो सगळ्यांचा विचार करतो. पण मग जावडेकरजी, तुम्ही तुमच्या अनुभवातून अगदी एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, बावनकुळे काय, किंवा त्याच्यानंतरची फळी म्हणजे मेधा कुलकर्णी काय पुण्याच्या, यांना काय सल्ला द्याल सहकारी म्हणून, वरिष्ठ सहकारी म्हणून? मी यात सल्ला बिल्ला देण्याचे कारण नाही, आणि सल्ला द्यायचा असेल तर पहिलं म्हणजे तो टीव्हीच्या माध्यमातून तो कधीच देणार नाही. आम्ही व्यक्तिगत बोलतो, बरं, आम्ही सगळे मित्र आहोत, सहकारी आहोत, इतक्या वर्षाचे आहोत, त्यामुळे तसेच राहू. खडसे सध्या व्यक्तिगत बोलत नाहीयेत, फक्त ते आत्मनिर्भर झालेले, ते थेट येत आहेत आणि मुद्दे मांडतायत. असं आहे, मी यात चर्चेमध्ये जाऊ इच्छित नाही. बरं, खडसे आणि मी एकत्र राहत होतो आम्ही 4 वर्ष पुरातन बंगल्यामध्ये, आणि ते वरच्या मजल्यावर राहायचे, मी खालच्या मजल्यावर राहायचो, आणि आमचे संबंध वेगळे आहेत. आणि म्हणून मी एवढंच सांगेन की तुम्हाला जितक्या खमंग बातम्या हव्यात तशा मिळणार नाहीत. अगदी शेवटचा मुद्दा, चंद्रकांत पाटील आज एबीपी माझ्याशी बोलताना म्हणाले की दिल्लीमध्ये भूकंप येतील लवकरच कोरोनाच्या नंतरच्या काळात. काही भूकंपाची चुणूक जाणवू लागलेली आपल्याला? आम्हाला तर काही कळत नाहीत कोणते भूकंप आहेत. नाही काय भूकंप मलाही माहित नाही. चंद्रकांत पाटील काय म्हणाले ते मी ऐकलं नाही, त्याच्यावर मी कशी कॉमेंट करू. जावडेकरजी, खूप खूप धन्यवाद. आपण सविस्तर वेळ दिलात आणि विविध मुद्द्यांवरती भाष्य केलं, त्यासाठी धन्यवाद. तर हे होते भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, आपल्याशी विविध विषयांवरती, आत्मनिर्भर प्लॅन बद्दल आणि महाराष्ट्रातल्या घडामोडींबद्दल त्यांनी भाष्य केलं, आपल्याशी ते बोलले. इथेच थांबूयात. ब्रेक नंतर अन्य खास बातम्या पाहत रहा एबीपी माझा.